शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील सावली सोसायटी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी तातडीची कारवाई करत 2 अल्पवयीन विधी संघर्षक बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 1,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 18 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमाराला शहापूर इथल्या सावली सोसायटी परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं पेट्रोलिंग करत असताना विना नंबर मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतलं। अधिक चौकशी आणि अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 26,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल हँडसेट तसंच 8,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर संबंधित अल्पवयीन तरुणांनी सावली सोसायटी परिसरातील घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यानुसार गुन्ह्यातील माल आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत डोने आणि ज्ञानेश्वर बांगर सहभागी होते। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बांगर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत।